ओके. आपण बघतोय भारताचा इतिहास. काय बघतोय? भारताचा इतिहास. भारताचा इतिहास बघताना आपण काही घराणे बघितले, भारतामधले प्राचीन घराणे. बरोबर, काल काही घराणे बघितले. मला पटकन शॉर्टकट मध्ये सांगून द्यायचे. मौर्य घराणा कोणी स्थापन केलं? चंद्रगुप्त मौर्य. संस्थापक कोण आहे? एकदम छान, एकदम छान. त्याच्याबद्दल एक ओळ लिहिली होती आपण. काय? एकदम छान, एकदम छान. भारतातील सर्वात प्राचीन घराणं कोणतं घराणं? एकदम छान, एकदम छान. शुंग घराणं आपण बघितलं होतं. शुंग नावाचा किडा आहे, तो पुष्पावर बसलेला आहे. बरोबर, शुंग घराण्याची स्थापना एकदम छान, एकदम छान. कुशन कोणी बसवलंय? कुशन घराण्याची स्थापना कनिष्क. एकदम छान, एकदम छान. गुप्त घराणं नावाचं. गुप्त घराण्याची स्थापना श्रीगुप्त. एकदम छान. आपण पुढचं बघितलं वर्धन घराणं नावाचं. प्रभाकर वर्धन. पुढचं बघितलं आपलं महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं घराणं कोणतं? सातवाहन घराणं राजा सेमुख. एकदम छान. राजधानी लक्षात आहे का? प्रतिष्ठान. आत्ताचं पैठण. एकदम छान, एकदम छान. वाकाटा घराण्याचं संस्थापक विंध्यशक्ती. एकदम छान, एकदम छान. पुढचं चालुक्य घराणं साहित्य घराण्याची स्थापना जयसिंग. एकदम छान, एकदम छान. पुढचं राष्ट्रकूट घराणं. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे? कोण? एकदम छान, एकदम छान. पुढचं शिलाहार घराणं कोण? विद्याधर शिलाहार. एकदम छान, एकदम छान. पुढचं गोंड घराणं. गोंड घराण्याचे संस्थापक कोण? एकदम छान, एकदम छान. पुढचं पाल घराणं कोण आहे संस्थापक? एकदम छान, एकदम छान. पाल हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे? जळगाव. एकदम छान, एकदम छान. जळगाव. पुढचं चोल घराणं. चोळ घराण्याचे संस्थापक विजयालय. एकदम छान, एकदम छान. पुढचे गढवाल घराणं. चंद्रदेव. एकदम छान, एकदम छान. पुढचं यादव घराणं दृढ प्रहार. एकदम छान, एकदम छान. यादवांनी कोणता किल्ला बांधला होता? देवगिरी. एकदम छान. देवगिरी किल्ल्याची स्थापना कोणी केली? यादव घराण्याने. एकदम छान, एकदम छान. पुढचं आहे विजयनगर. हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी कोणती स्थापना केली? विजयनगरची. एकदम छान. पुढचं आहे आपलं बहमनी घराणं. बहमनी घराणं आसनगंगू. एकदम छान, एकदम छान. त्याची राजधानी आठवती का? एकदम छान. गुलबर्ग. गुलबर्ग. गुलबर्ग ही राजधानी कसली? बहमनी घराण्याची. कोणी स्थापना केली? आसनगंगू. एकदम छान. आता इथे या घटकावर आपण बघतोय सिंधू संस्कृती. कोणती संस्कृती बघतोय? सिंधू संस्कृती. एकदम छान, एकदम छान. सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती आणि मोहनजोदडो संस्कृती या आपल्याला काही संस्कृत्या महत्वाच्या आहे पेपरच्या दृष्टीने. तर लक्ष द्यायचं आहे. सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती ही भारतातील सगळ्यात प्राचीन आणि ताम्रपाषाण युगातील अत्यंत महत्वाची संस्कृती आहे. कोणती? सिंधू संस्कृती. काय आहे? एकदम छान. प्राचीन आणि ताम्रपाषाण युगातील एक प्रगत संस्कृती आहे. कोणती? सिंधू संस्कृती. तिचा विस्तार कोणत्या कोणत्या भागांमध्ये? एकदम छान. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. अफगाणिस्तानची राजधानी काबूल. काबूल चना खाता ना तुम्ही? अफगाणिस्तानचा. बरोबर. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी आणि आपल्या भारताची राजधानी दिल्ली. नवी दिल्ली. भारताची राजधानी नवी दिल्ली. एकदम छान, एकदम छान. आपल्याला बघायचं सिंधू संस्कृतीचा कालखंड कधीचा आहे रे? इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी. इसवी सन 2500 ते इसवी सन पूर्व 1750. कधीपर्यंत आहे? इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700. एकदम छान. इसवी सन पूर्व 1750 पर्यंत. एकदम छान, एकदम छान. आपण बघतोय सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला रे? एकदम छान. दयाराम साहनी लावला 1921 मध्ये. दयाराम साहनी या इतिहासकाराने, या शोधकर्त्याने सिंधू संस्कृतीचा शोध लावला. कधी? 1921. त्याच्याच पुढच्या वर्षी 1922 मध्ये एकदम छान राखालदास बॅनर्जी यांनी मोहनजोदाडोचा शोध लावला. मोहनजोदाडो संस्कृतीचा शोध कोणी लावला?
राखालदास बॅनर्जी कधी आणि त्याच्याच एक वर्ष आधी दयाराम साहनी यांनी कसला शोध लावला हिंदू संस्कृतीचा एकदम छान एकदम छान त्याच्यातले बघायचे आपल्याला महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील दैमाबाद दैमाबाद कुठं दैमाबाद प्रवरा नदीच्या काठी आहे कुठं प्रवरा नदी काठी हे सिंधू संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील टोक मानले जाते कोणते दैमाबाद कुठले एकदम छान अहमदनगरचे क्षेत्रफळ 17 एकदम छान 17,048 चौरस किलोमीटर एकदम छान अहमदनगर जिल्ह्यातील दैमाबाद हे सिंधू संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडचे टोक मानले जाते कोणते दैमाबाद एकदम छान दैमाबाद या ठिकाणी काय सापडले रे एकदम छान एक कास्यरथ सापडला होता कास्यरथ एकदम छान सिंधू संस्कृतीमध्ये कोणाला काय अडचण सिंधू संस्कृतीपर्यंत काय अडचण दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लावला त्याच्याच पुढच्या वर्षी 1922 ला राखालदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडोचा शोध लावला एकदम छान मोहनजोदडो कशासाठी प्रसिद्ध आहे रे सांगता येईल का एकदम छान मोहनजोदडो येथे एक स्नानगृह सापडले आहे त्यातल्या त्यात मोहनजोदडो याचा अर्थ काय होतो एकदम छान मोहनजोदडोचा अर्थ काय होतो मृतांची टेकडी एकदम छान आता आपल्याला बघायची हडप्पा संस्कृती कोणती एकदम छान हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी आहे कोणत्या नदीकाठी रावी नदीकाठी हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी आहे रावी नदीकाठी पंजाब मधला काही भाग आणि पाकिस्तानचा काही भाग इथं त्याचा विस्तार आहे कोणाचा हडप्पा संस्कृतीचा विस्तार कुठे आहे पंजाब आणि पाकिस्तान एकदम छान या ठिकाणी धान्याचे मोठे कोठार मानवी सांगडे आणि कब्रस्तान सापडले आपल्याला पेपरला प्रश्न विचारतो का मानवी कब्रस्तान कुठे सापडलंय हडप्पा संस्कृतीमध्ये एकदम छान कुठे सापडलंय हडप्पा संस्कृतीमध्ये एवढ्या घटकापर्यंत काय अडचण या पुढच्या घटकावर मोहनजोदडोचा अर्थ काय होतो मोहनजोदडोचा अर्थ काय होतो मृतांची टेकडी एकदम छान मोहनजोदडो कोणत्या नदीकाठी आहे कोणत्या नदीकाठी सिंधू नदीकाठी काय आहे मोहनजोदडो आणि हडप्पा कोणत्या नदीकाठी आहे रावी असं लक्षात ठेवायचं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष सगळ्यांचं जर हडप्पा म्हटलं तर हरी ह वरून हडप्पा र वरून रावी ह वरून हडप्पा र वरून रावी एकदम छान आणि मोहनजोदडोचं लक्षात ठेवायचं मोसी काय मोसी मोहनजोदडो सिंधू नदीकाठी कोणत्या नदीकाठी हडप्पा कोणत्या नदीकाठी आहे रावी ह वरून री हरी र वरून रावी ह वरून हडप्पा र वरून रावी मो वरून मोहनजोदडो स वरून सिंधुदुर्ग एकदम छान कोणती सिंधू कोणती नदी सिंधू पुढचं आपलं लोथल संस्कृती ठिकाण कुठे आहे रे कोणत्या भोगवा नदीकाठी गुजरात लोथल हे ठिकाण कुठे आहे पेपरला प्रश्न पडतो का भोगवा हे ठिकाण किंवा लोथल हे ठिकाण कुठे आहे गुजरात एकदम छान यामध्ये सिंधू संस्कृतीतील प्रमुख काय सापडले कृत्रिम बंदर कुठं सापडलेलं आहे गुजरात मधील लोथल या ठिकाणी कुठं लोथल या ठिकाणी अग्निकुंड अग्निपूजेचे अवशेष सापडलेले कसले एकदम छान इथपर्यंत काय अडचण पुढचा आहे कालीबंगम लिहिलं कालीबंगम ठिकाण गग्गर नदीकाठी एकदम छान ठिकाण कुठे आहे राजस्थानची राजधानी जयपूर एकदम छान राजस्थानची राजधानी जयपूर एकदम छान
यामध्ये नांगरलेल्या शेतीचे पुरावे काय सापडले? शेतीचे पुरावे, शेतीचे पुरावे. काळ्या रंगाच्या तांबड्या बांगड्या, काळ्या रंगाच्या आणि तांबड्या रंगाच्या बांगड्या सापडलेल्या. एकदम छान एकदम छान. इथपर्यंत काय अडचण? पुढचं आहे ढोलावीरा. काय? ढोलावीरा ठिकाण कुठे आहे हे? कुठं? गुजरातची राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री आणि राज्यपाल भूपेंद्र पटेल आणि आचार्य देवव्रत. एकदम छान. गुजरातला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागलाय? 1600 किलोमीटरचा समुद्र किनारा गुजरातला लागला. एकदम छान. गुजरातला महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? 4. कोणत्या? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. असं लक्षात ठेवायचं गुजरातसाठी. कशासाठी? गुजरातला किती जिल्ह्यांचे आहे? काय? पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक या 4 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला लागल्या? गुजरातला लागल्या. एकदम छान. इथपर्यंत कोणाला काय अडचण? आपण होतो धोलावीरा याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान दिलेले आहे. कोणाला? धोलावीरा ठिकाण कुठे आहे? गुजरात. एकदम छान. या ठिकाणी ढोलावीरा या ठिकाणी उत्कृष्ट पाण्याचे साठे काय सापडले? पाण्याचे साठे आणि त्रिस्तरीय नगरपंचायत सापडली. काय? त्रिस्तरीय नगरपंचायत म्हणजे काय? प्रशासनाचे 3 स्तर असतात. सर्वात खाली ग्रामपंचायत, ग्रामसभा, त्याच्यावरती पंचायत समिती, त्याच्यावरती जिल्हा परिषद. इथपर्यंत कोणाला काय अडचण? एवढा घटक समजला? एकदम छान.